पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सरकार काम झालं आपलं। टीप मिळाली काय? होय, पण कुठं कळतं कामा नये। नाही चला सरकार येतो। चल अर्जा, अरे ते बनावट दारू प्रकरण कुठवर आले रे? हा त्याचा शोध चालू आहे जरा। म्हटलं त्या प्रकरणात तुला मदत करावी। काय आहे की आपल्या साईटवरच्या एका विश्वासू माणसानं एक खबर दिली की तो माल आज गावात येणार आहे। खरं आहे का बने? आता खबर तर ती आपल्यापर्यंत पोहोचली बुवा त्या विश्वासू माणसाकडे। अर्जा, खरं पण आहे आणि खात्री पण आहे। चांगलं आहे मग रंगी हातच पकडतो त्याला। पकड पकड। चल चल दादा। काय ग? काय करती? काय नाही आई। मग कशाला त्या पुरुषांची गप्पा ऐकती? तुझं कामाचं बघ की, त्यांचं ते बघून घेतील। हो तसं काही नाही। या बया, अगं काय झालं हे? किती तुंबलंय? अगं तुम्हाला काही वास बीस येतो का नाही? अहो आई, ही काय स्वयंपाक झाला की करतो की आम्ही दोघी? नको नको आपे, सगळं साफ करून घे। बरं मी करते। तिला एकटीला कशाला? आम्ही दोघी करतो की झालं आता थोडंच राहिले। नको राहू दे म्हणलं ना। आपे साफ करून घे। करते। मावशी आऊ, ए काय झालं? हे साफ करून पटापटा। अगं आधीच एवढं पाणी साठलंय आणि त्यात वरनं पण पाणी वततीस वय? अहो नाही आई, गरम पाणी वतलं ना की आतलं चिकटलेलं सगळं निघून जातं। आता हे कोणी शिकवलं तुला? अहो, मावशी साधं सायन्स आहे त्यात। लागली लगी इंग्लिश फाडायला। मावशी आता त्यात इंग्लिशचा काय संबंध? थांबा मी तुम्हाला दाखवते। मावशी या बघा आता। बया गेलं की पाणी सगळं। बया आम्ही करायचो तेव्हा जीव आमचा मेटाकुटीला यायचा की। आई आता नाही होणार यापुढं, नका टेन्शन घेऊ। आणि आई आधी नाही इथं हात धुणं बंद करा। आपल्याकडे दुसरं बेसिंग आहे ना, तिकडच्या बेसिंग मध्ये हात धुत जाऊ की। अगं मी हात धुतला म्हणून लगी टोमणा मारती मला? हो नाही मावशी, तुम्हाला कशाला टोमणा मारू मी फक्त सगळ्यांसाठी सांगायला लागले हो। नको लय आम्हाला अक्कल शिकू, काम करून घे पटापटा पहिली। चल ग रुक्मिणी। सगळ्यावरच उत्तर आहेत की हिच्याकडं। पुन्हा अशी एखाद्या दिवशी चांगली तावडीत घावल ना, मग बघ कशी तिचे 12 वाजवते।
हाय मी आतमध्ये. हा बोल बंटी बाळा. आप्पी आणि तिच्या घरच्यांना आयुष्यभराची अद्दल घडवायची वेळ आली आहे. इकडे माझ्या ऑफिसकडे ये भेटायला, आल्यावर सगळं सांगतो. आणि हा एकटीच आहे, त्या मावशीला काही सांगू नको. नाही 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 सांगत, लगेच आले. हो साहेब, ती फाईल तुम्ही तयार करायला लावलेली लगेच आणतो. काय तू कालपासून अहो साहेब, वाढवी. कुठे लागली? अहो साहेब, येत्या शुक्रवारपासून म्हणजे 13 जानेवारीपासून नवीन पिक्चर येतोय थिएटर मध्ये, वाळवी नावाचा. त्यात कोण आहे माहितीये का तुम्हाला? स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी तो काय म्हणतोय माहितीये का? आत्महत्या करायला तयार झालेली बायको परत मिळणार नाही असं म्हणतोय तो. हो तर सस्पेन्स, धमाल कॉमेडी. असं कुठं कॉम्बिनेशन असतं का, सस्पेन्स आणि कॉमेडी? अहो साहेब, म्हणून तर थिएटर मध्ये बघायला जायचंय ना. अहो मराठीत असला पिक्चर झालाच नाही. अरे भारी वाटतंय ऐकायला. हे चिंचुके, एक काम कर, तुझा पिल्लू बरोबर मी जातो आप्पी बरोबर थिएटर मध्ये पिक्चर बघायला. ही बेस्ट आहे बघा साहेब. हा हॅलो, खबर पक्की आहे ना? लगेच साहेबांना सांगतो. साहेब, टीप लागली आहे, गावात दारू घेऊन गाडी येणार आहे. तरीच मला सकाळी सरकार म्हणत होते. साहेब, बेवड्याने खबर दिली पण ते 100% खरी असणार आहे. 100% खरे असणार. चिंचुके, चल बघून घेऊ काय ते, आजच्याच विषय संपू. हा चला चल. राणी, तुला पण आप्पीची आठवण आली ना? आपण संध्याकाळी जाऊ तिला भेटायला. राणी, बुड्डी के बाल आप्पीला लय आवडतात. लहानपणी तिला शाळेत सोडायला जायचो ना, तर बुड्डी के बाल दिसले ना की बघून नुसती हसायची. कधी हट्ट केला नाही बघ पोरीनं. आज तिच्यासाठी घेऊन जाऊ. थांब, घेऊन आलो. दो देना. नहीं नहीं, 4 देना. हिथं जायला दुसरी गाडी बिडी आहे का? अहो, दुसरी कशाला? तुम्हाला घरी जायचंय का? मी सोडतो की राणीनं पटकन घरी. नको नको नको, राहू द्या. पुरीचं बी असंच लगीन लावून देतो बोलले होते तुम्ही. काय मावशी? मावशी नाही, अजून बी मी वरमायच हाय. बर, वर्मा आहे. अहो, झालं गेलं गंगेला मिळालं, कशाला विषय काढताय परत परत? तुमचं काय जातंय हो बोलायला? तुमची पोरगी पडली ना चांगल्याच्या घरात. अहो, आपल्या हातात असतं का ते? हा, सगळं वरच्याच्या हातात असतं. त्याच्या मनात असतं तसंच होतं बघा. हा अहो, एवढं होऊन बी एका शब्दानं तुम्ही आमची माफी मागितली नाही. भर मांडवात 2 मिनिटात तुम्ही रंग बदललं. एवढ्या तर सरडा बी रंग बदलत नाही. असं वाटतंय का तुम्हाला? बरं, मी आता परत एकदा माफी मागतो तुमची. हे बघा, झालं गेलं विसरून जावा. हा, आणि आता आमची आप्पी बी तुमच्याच हाताखाली आहे की. अहो, म्हणून तर तुम्ही एवढा आम्हाला मस्का मारताय. नाही तर कावाच आमचं वाभाड काढलं असतं अख्ख्या गावभर. नाही नाही, अहो, असं कसं करीन मी? वर्माई, तुम्ही बसा, मी सोडतो तुम्हाला. नको बाया, कसली घाण गाडी आहे तुमची. उगाच मला कसलं तरी आजार बिजार व्हायचं. नाही नाही, अहो, असं कसं म्हणताय? रोज धुतल्या आणि पुसल्याशिवाय मी अजिबात राणीला स्टॉपवर घेऊन येत नाही. नको नको, मी दुसरी गाडी बघते ना, तर आमची गाडी बोलवते, जाते मी. अहो नाही नाही, ऐका तरी, बसा, मी सोडतो की तुम्हाला. नाही नको म्हणलं ना, कशाला आग्रह करताय? राहू द्या. अहो वर्माई, नको नको, राहू द्या. अहो ऐका तरी. आई, येऊ का? अगं ये की. पियू, अगं आज इकडे कुठं? ते आप्पीकडे जरा काम होतं ना, म्हणून आले होते. जरा कामात आहे. पण तू बैस की, तू बैस. आता आलीस तर बैस. पियू, अगं अशी किती दिवस बाहेर राहणार तू? तर तुम्हाला तर सगळं माहितीच आहे की आई. होय, पण आता झालं गेलं विसरून जा की दोघं पण सगळं. एवढं सोपं आहे का आई? ते शेवटी संसार मला करायचा. हे बघ बाई, मी काय लगेच तुला असं एकदम निर्णय घ्या असं काय म्हणत नाही. अगं पण तुम्ही दोघ जण एकदा जरा बसून बोला,
सुजय आणि तू तुमच्यात काय गोष्टी आहेत ते मिटवून टाका की. अगं भांडणं कुणाच्यात होत नाहीत. आई ते कप पिऊताई तू कधी आलीस? पाणी आणते थांब. अगं आप्पे पाण्याचं राहू देत. आधी चल. आता हिलान कुठे घेऊन चालली? अगं ते गावात बनावट दारू येणार आहे, त्याची टीप आली अशी. चल पटकन जाऊन येऊ. बरं आई मी जाऊन येऊ का लगेच? अगं तू आणि तिथं जाऊन काय करणार आहेस आता? अहो आई असं काय करताय? त्या दिवशी आपल्या घरी बायका आलत्या तेव्हा मीच त्यांच्या बाजूने उभं राहिले ना. मग आता ती गाडी येणार आहे, कुठून येणार आहे, काय त्याचा शोध लागेल ना. मी जाऊन येते की. आई तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे की तिच्या संग. हा लगेच घेऊन येते मी तिला. बघा बाई आता पण ते घरातली कामं झाली का सगळी? अहो हो आई झालं की. स्वयंपाक झालाय, कपडे पण धुवून झाले. आत्यानं पण जेव घातलंय, ते आराम करतात आता. जाऊ जा आता. आता मी आणि काय बोलणार बाई. चल पिऊ आलीच आई. आई मी मगाशी काय म्हणाला त्याचा मी विचार करेन. विचार कसला ग? अगं आई म्हणत होत्या की सुजय बरोबर बोल म्हणून, घरी ये परत. शपथ पिऊताई म्हणजे तू परत येणार आहेस? अजून विचार करतीये. आई आलोच आम्ही. हा आई येते. ताई खरंच तू विचार करणार आहेस का काय? आप्पे पियू या घरात आली म्हणजे तुला गोष्टी सगळ्या सोप्या होतील असं जर वाटत असेल ना तर तसं अजिबात होणार नाही बरं का. तिला मी या घरात परत का आणतेय ते माझं मलाच माहितीये. जाऊ द्या साहेब, यांच्या पण गाडीत काय नाही. अरे ह्याच्या गाडीत काय नाही, त्याच्या गाडीत काय नाही, मग कुणाच्या गाडीत काय चिंचुके? 2 तास झालं वाट बघतो यार. कुणाकडून टीप आणली तू? एवढे काय पिऊन झोपले काय ते? अहो साहेब, एवढ्यांकडून टी पिटली म्हणजे 100% गाडी गावात येणार म्हणजे येणार. तर आजच्या दिवसात येऊ दे. हो साहेब. काय इन्स्पेक्टर साहेब आज ड्युटीवर? मला वाटलं घरी असताल. कलेक्टर मॅडमच्या ड्युटीवर. चिंचुके अरे अक्षदा आणायचेच राहिले की. नवरदेव आल्यात. काय नवरदेव तिकडे काय काम काढलं? सरकारी अधिकारी आहे. तर माझी बी ड्युटी आहे ना. गावातले लोक दारू पिऊन आजारी पडले. बाबा नाकाबंदी कशी चालू आहे कशी नाही बघायला पाहिजे ना. अर्ज्या काय विषय तो लवकर संपून टाक बर का आता. हो रे बाबा उगच ते आमच्या डोक्याला गरगर लागली. हे बघ जो कोण असन त्याला पकडून आत टाक लगेच. हा म्हणजे तूही मोकळा ना मी मोकळं. हा तेच चाल. ह्या दोघी कशाला टपकलाय तिथं? येऊ द्या सरकार, हंगामा बडा होना चाहिए. या 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 दस्तूर खुद्द कलेक्टर मॅडम आल्यात. मग तर विषय संपला. बोला काय मागू? खुर्ची, पाणी, थंड गरम? आप्पे मी जरा बाईट देऊन येते. कशाला आलीस इकडे? मला पण बघायचं की गावात बनावट दारू कोण आणतंय ते. बघा 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 इथं ऊन लागतंय, झाडाखाली सावलीत बसा मग बघा. तुम्हाला वडापाव चहा सांगतो बघा. सरकारी अधिकारी आहेस ना, मग वेटरची कामं कशाला करतोय? चहा आणू का वडापाव आणू का? इकडे बस तिकडे बस. तुझी काय ती कागदपत्र काढून चेकिंग कर की हवालदार बरोबर. नमस्कार, मी प्रियांका म्हस्के कदम. आज आसगाव मध्ये नाकाबंदी केली गेली आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्यांची कसून चौकशी केली जाते. या 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 बापू. बया 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 ह्याला पकडला वाटतं. आता मजा येणार. अहो बापू काय नाही जरा चेकिंग चालली, पण जाऊ दे जाऊ दे. ए जाऊ द्या जाऊ द्या. असं कसं जाऊ द्या? अशी ड्युटी असते काय? हो कलेक्टर मॅडम बोला की काहीतरी. जाऊ द्या म्हणा ते काय नाही. बापूंची वाडाप पण चेक झाली पाहिजे. काय चेक करा बापूची वाडाप. काय रे बंटी काय झालं? अगं काय नाही आई, ते इन्स्पेक्टर साहेब जरा ड्युटी नीट करत नव्हते. त्यांना तेच सांगत होतो ड्युटी कशी करायची ते. काय झालंय अर्जुन? अहो का नाही बापू, तुम्ही नका लक्ष देऊ. ते आज गावात बनावट दारू येणार आहे काहीतरी असं कळलंय, म्हणून गाड्यांची झडती झाली. पण तुम्ही जाऊ द्या. अहो मग करा की चेक. अहो कशाला बापू, तुम्हाला उशीर होईल. जाऊ द्या तर. अरे अर्जा असं काय करतोयस?
बापू म्हणतात ना चेक करायची. आता सगळ्यांच्या गाड्या चेक केल्या तर त्यांची गाडी चेक केलीच पाहिजे ना. अर्जुन, अरे घेऊ दे की जडती, त्याला काय होते आणि कर नाही त्याला डर कशाला. ठीक आहे चिंचुके कर चेक गाडी. हो साहेब. ए सुजा, चल आपण दोघं पण जाऊ. जरा जातीनं चेक करू. बापूच्या वडापची झडती घेऊ जरा. चल ये. कशी आहेस ग? मी बरी आहे. काय बापू राणीला हार घातलाय नवीन आज? आज बर्थडे आहे ना तिचा. होय बर्थडे, त्यामुळे आम्ही दोघ जण तुम्हाला भेटायला येणार होतो. अहो बापू तुम्ही काय येणार होता? आम्ही संध्याकाळी येणार होतो मामींच्या आजच्या पोळ्या खायला. मी सकाळीच बनलं हिला. आप्या तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, राणीत ठेवलंय. काय आणलंय बापू? नंतर सांगतो की. काढा बाहेर काढा. काय आहे? काय आहे? काय आहे? काय आहे? काय झालं? बनावट दारू कुणाच्या गाडीत सापडली माहितीये का? या बापूंच्या वडाप मध्ये सापडली आहे बनावट दारू. तुझ्या साहेब, आम्ही बापूंच्या गाडीत सापडले. हे राणीमध्ये कसं काय आलं? अगं बया बापू, अहो तुम्ही गावात बनावट दारू आणत होता होय हो? अहो नाही नाही, मी कशाला असं करीन? माझा काही संबंध नाही याच्याशी. या इथं पोरगी गावभर दंगा करते आणि स्वतःचा बापच वडाप मध्ये दारू घेऊन हिंडतोय. वा, अहो नाही, खरंच माहित नाही मला कोणाचं आहे. कसं आलं गाडीत माहित नाही मला. बस करा नाटक आता. एक मिनिट बापू, तुम्ही कोणाचं काय ऐकू नका. मला एक सांगा, आपल्या गाडीत कोण अनोळखी बसलं होतं का आज? नाही, मी स्टॉपवरच होतो. स्टॉपवर पण कोणी नव्हतं. मी निघालो तिथनं, गाडीत पण कोणाला बसवलं नाही. याच मला भेटलं ना. मग बया कशात काय फाटक्यात पाय. बरं झालं मी गाडीत बसली नाही. काय गे आपे, आता का तुझी जीप चिकटली होय का टाळ्याला? हा बोल की जरा बोल.
बापू अजून आठवा, सकाळपासून अनोळखी कोण बसलं होतं का गाडीत?